भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे। मॅजिक फिगर भाजपने गाठली आणि त्याहून 2 जागा भाजपकडे अधिक आहे। हाच परफॉर्मन्स भाजपने कायम ठेवला तर भाजपची निर्विवाद सत्ता दिल्लीमध्ये स्थापन होईल असं म्हणताय। तर भाजप 38 जागांवर आणि आप 26 जागांवर आघाडीवर आहे। या कलानुसार आपण पाहतो की भाजप दिल्लीमध्ये सत्ता स्थापन करेल असं चित्र या आकड्यांवरून तरी पाहायला मिळतंय। यात आपसाठी सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदारसंघात मतमोजणीमध्ये अरविंद केजरीवाल हे एकदा सुद्धा पुढे गेलेले नाहीये। त्यामुळे सुरुवातीपासून ते अजूनही पिछाडीवर आहेत। हा आपसाठी एक मोठा धक्का आहे। अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांची तुरुंगवारी कुठेतरी आपला धक्का देताना पाहायला मिळत आहे। अरविंद केजरीवाल हे देखील पिछाडीवर। कलानुसार 27 वर्षानंतर 1993 नंतर भाजप पुन्हा इथे कमबॅक करताना पाहायला मिळते। भाजपचं कमळ दिल्लीमध्ये फुलणार असं हे आकडे सांगतायत। एक्झिट पोलचे अंदाज हे बरोबर येताना दिसत आहेत। भाजपने बहुमताचा आकडा गाठलेला आहे। 38 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत तर आपचे 26 जागांवर आप आणि भाजपमध्ये फरक आहे एकूण 12 जागांचा। तर आरोग्य, शिक्षण, वीज आणि पाणी हे मोफत ही जी आपची योजना होती त्यालाही कुठेतरी धक्का बसताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। यावरच भिस्त होती आपची, मात्र आप 26 जागांपर्यंत मजल आपची पोहोचलेली आहे। भाजप आता 37 जागांवर तर आप 27 जागांवर आघाडीवर, दोन्हीमध्ये 10चा फरक या ठिकाणी पाहायला मिळतोय। आप आणि भाजपमधला फरक हा कमी होताना दिसतोय। हा फरक 12 वरून आता केवळ 10 जागांवर आलेला आहे। कल कायम राहिल्यास मोदी उद्यानंतर दिल्लीत पहिल्यांदाच कमळ फुलणार आहे। दिल्ली विधानसभा भाजपला मोदींच्या नेतृत्वानंतर सुद्धा जिंकता आलेली नव्हती, पण यावेळेस भाजपला यश येताना दिसतंय।